एमएससीबीचा परत एकदा गलथन कारभार या अहिल्यानगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आनंदनगर या भागामध्ये आपण पाहिलं असेल की 3.5 वर्षाची मुलगी पोलला चिटकून त्या ठिकाणी म्हणजे अक्षरशः मन हेलावून जाणार अशी परिस्थिती या ठिकाणी होती. लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ती जागेवर मृत्युमुखी झाली असं हॉस्पिटलने कळवलं. एमएससीबीवर आम्ही गेल्या 8 दिवसा पहिले गेलो होतो. त्यांना सांगितलं होतं की पाऊस चालू होणार आहे, त्याची कामं आपल्याकडून अपूर्ण आहे, ती कामं आपण त्वरित केली पाहिजे. किंवा शहराच्या एकदम म्हणजे कॉलनीतल्या एकदम तोंडाला असलेल्या ह्या रस्त्याच्या कॉर्नरला त्यांनी ज्या पद्धतीचा पोल लावला त्याची आर्थिंग नाही. आणि इथलच्या नागरिकांनी पत्र देऊन एखादं निवेदन देऊन 21-8 तारखेला 2025ला त्यांनी पत्र दिलेलं इथलचं या पोलच्या बाबतीत की पोल शिफ्ट केला पाहिजे किंवा याची दुरुस्ती केली पाहिजे. तर अद्यापर्यंत त्याच्यावर काही कार्यवाही केली नाही. 2 दिवसापासून इथलचे नागरिक या एमएससीबीच्या ऑफिसला फोन करते, पण कुणीही फोन घेतला नाही. म्हणून या मुलीचा जीव गेलेला आहे. एमएससीबीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. ज्यांच्याकडे हे काम दिलं होतं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या कुटुंबाला 10 लाख रुपये मदत ही एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली पाहिजे. नुसतंच यायचं आणि त्यांनी पोचारा फिरवायचा, आले आता लाईट बंद करून गेले, आता ऑफिसमध्ये जातील आणि संपला विषय. म्हणजे आज अशी परिस्थिती की लहान मुलं सुरक्षित नाही. पावसाचे दिवस आहे, अजून तर पाऊस सुरू बी नाही झाला, नुकतीच भुरभूर चालू आहे नगर शहरामध्ये. तर एवढी वाईट वेळ असेल तर एमएससीबीने एकदा या नगर शहराचं ऑडिट प्रत्येक पोल पशी गेले पाहिजे. डीपी ओपन आहेत, पोलला जर का करंट लागत, पोल असे आहेत की मुलं खेळतात त्याच्याजवळ, आपण पाहिलं असेल. हे तर डीपी बी ओपन आहेत, पोलची ही परिस्थिती आहे, याच्यापेक्षा वाईट परिस्थिती अजून काय असावं. म्हणून आम्ही एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना त्या दिवशी देखील सांगितलं होतं की तुम्ही झाडं आहेत, झाडाच्या शेजारी तुमच्या लाईन चालल्यात, लाईन अक्षरशः खाली लोंबकळतात. लोक येऊन सांगतात की इथलच्या लाईन वरती घ्यायला सांगा, इथं तर अजून मोठे ऍक्सिडेंट होतील. एखादी मोठी टेम्पो काही गाडी गेली तरी त्या वायरी तुटतात. म्हणून या एमएससीबीवर कारवाई करणं गरजेचं आहे. एमएससीबीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. जे या भागाची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि या पत्राचा विचार जर का त्यांनी केला असता तर ही घटना घडली नसती. माहिती, विश्लेषण, सत्य. पाहत रहा न्यूज अहिल्यानगर 24 तास.